नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती एक शेती आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। एक धक्कादायक रिपोर्ट, एक गंभीर रिपोर्ट त्या ठिकाणी समोर आला आहे। तब्बल 80 लाख महिला भगिनींचे पैसे अचानक थांबवण्यात आलेले आहेत। हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात की 80 लाख महिला थेट अपात्र त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। पण घाबरवू नका, जर तुमचा हप्ता बंद झाला असेल तर तो पुन्हा कसा सुरू करायचा, महिला व बालविकास मंत्र्यांनी कोणती मोठी घोषणा केलेली आहे, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत त्या ठिकाणी पाहणार आहोत। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कोणताही मुद्दा, कोणतेही कारण किंवा कोणती गोष्ट तुमच्याकडून सुटणार नाही आहे। मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न, पात्र असलेल्या महिला अचानक अपात्र कशा काय झाल्या, तर यामागचं सरकारने काही कडक निकष त्या ठिकाणी लावलेले आहेत। सरकारने केलेल्या तपासणीत ज्या काही आहेत तर त्या खालील गोष्टी सरकारच्या निदर्शनात आल्या। पहिली गोष्ट म्हणजे जी काही उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेली होती, ज्यांचे उत्पन्न ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे त्या महिला अपात्र करण्यात आल्या। 2 नंबर, वयाची अट, वय निकषता न बसणाऱ्या महिला त्या ठिकाणी अपात्र करण्यात आल्या। त्यानंतर गाड्यांची नोंद, ज्या महिलांच्या नावावरती RTOमध्ये 4 चाकी वाहनाची नोंद आहे त्या महिला अपात्र करण्यात आल्या। त्यानंतर सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक, कुटुंबातील सरकारी कर्मचारी असतील किंवा सेवानिवृत्तीधारक असतील तर त्यासुद्धा महिला अपात्र झाल्यात। त्यानंतर दुहेरी लाभ घेणाऱ्या महिला, ज्या महिला आधीच निराधार किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर KYC न करणाऱ्या महिला, आणि सर्वात महत्त्वाचं कारण हेच आहे की ज्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपली KYC पूर्ण केलेली नव्हती त्यांचे अर्जच त्या ठिकाणी बाद करण्यात आले। आता घेऊयात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावरती। जर तुम्ही वरील कोणत्याही अटीचा भंग केलेला नाही, म्हणजे तुमच्याकडे ना गाडी आहे घरामध्ये, ना घरात कोणी सरकारी नोकरीला आहे, ना कोणी पेन्शनधारक आहे, सर्व कागदपत्र योग्य आहेत, तुम्ही वयात सुद्धा बसलेला आहात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, तरीही तुमचा हप्ता बंद झाला आहे, तर अशा महिला व बालविकास मंत्र्यांनी स्वतः या महिलांकरता मार्ग सांगितला। अशा महिलांनी अजिबात काळजी करू नका। तुम्ही तुमचं सर्व मूळ कागदपत्रे सोबत घ्या आणि थेट तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील महिला व बालविकास विभाग WCD या कार्यालयाला भेट द्या। तिथे अधिकाऱ्यांकडून आपल्या अर्जाची पुन्हा पडताळणी करून घ्या, व्हेरिफिकेशन करून घ्या। जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा अर्ज सरकारकडून पुन्हा अप्रूव्ह त्या ठिकाणी केला जाईल आणि थांबलेले हप्ते पुन्हा त्या ठिकाणी सुरळीत सुरू होऊन जातील। आता या ठिकाणी जर बघायचं झालं मित्रांनो, तर इथे एक मोठी चेतावणी आपल्याला बघायला भेटते। सध्या गावागावांमध्ये 300 रुपये द्या, तुमचा फॉर्म पुन्हा सुरू करून देतो असे सांगणारे एजंट फिरत आहेत। अशा कोणत्याही भूलथापांना किंवा प्रलोभनांना बळी त्या ठिकाणी पडू नका। पैसे कुठेही देऊ नका। जर कार्यालयात जाणे शक्य नसेल तर तुमच्या मोबाईलवरून लॉगिन ID आणि पासवर्ड वापरून जे काही आहे आपल्या लाडक्या बहिणीच्या पोर्टलवरती, तर त्या अधिकृत पोर्टलवरती ऑनलाईन तक्रार तुम्ही नोंदवू शकता। ती तक्रार कशी नोंदवायची आपण त्याबद्दल व्हिडिओ लवकरच घेऊन येऊयात। तर मित्रांनो, ही होती लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट। ही माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला आत्ताच शेअर करा, लाईक करा आणि शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।